आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर उमेश भोयर सर. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे कमर्शियल स्पेसेसमध्ये किंवा कमर्शियल कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांची जास्त स्पेशालिटी असं म्हणलं पाहिजे. आणि ते या सेक्टरमध्ये बरीच वर्ष काम करत आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव, त्यांचा आजवरचा प्रवास आपण सगळ्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममधनं आज उलगडणार आहोत. सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात? ऍक्च्युली सर मी डिप्लोमा केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथे. आफ्टर त्याच्यानंतर मग मी कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आलो. माझ्या घरच्यांची इच्छा होती मी कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये या, माझ्या वडिलांची खूप इच्छा होती पर्टिक्युलर. अच्छा. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टशिप केली. डिग्रीला काही हे केलं नाही, नंतर पार्ट टाइम डिग्री या हिशोबाने मी कम्प्लीट केली. पार्ट टाइम डिग्री म्हणजे नंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनच्या फील्डच्या व्यतिरिक्त मग मी बिल्डरशिप मध्ये बिल्डराची अटॅच होत गेलो आणि कमर्शियल मध्ये जास्त त्याच्याकडे कमी हे झालं, इथे जास्त आणि इकडे जास्त झालं. बरोबर आहे. तर पण आता तो स्ट्रगल कसा होता तुमचा जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि पहिला प्रोजेक्ट मिळणे, या मधला स्ट्रगल कसा होता? गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तर स्ट्रगल करावं लागलं, कारण की पहिले माहित नव्हतं वॅट वगैरे का राहते. आता जीएसटी आलेला आहे, पहिले वॅट राहायचं, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स राहिलं, नो ड्यूज वर्क कम्प्लीट करायचं. ते थोडस माहिती होत गेली, स्वतःलाच फिरावं लागलं, जॉब कुठे केला आणि त्याच्यामुळे कसं थोडस त्रासच गेला. आणि मला जे मिळाले, मला सिनियर वगैरे मिळाले गाईडन्स करणारे, ते खूप छान होते. त्याच्यामुळे मग थोडंसं हे होतं, प्रवास सोपा झाला. नंतर मग असं लक्षात आलं की काही दिवसानंतर असं लक्षात की बा गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कसं नवीन काही नसते, त्यांनी जे दिलेलं असतं तेच आपल्याला कष्ट करावं लागतं. मग ब्रिज असो की गव्हर्नमेंट बिल्डिंग असो किंवा रोड असो काही असो. मग नंतर 2015ला जेव्हा कमर्शियलचा एक प्रोजेक्ट आला माझ्याकडे प्रायव्हेट मध्ये, तर असं वाटलं की काहीतरी आपल्याला वेगळं करायला मिळते. त्याच्यापासून मग स्टार्ट होत गेलं. त्यांनाही, त्या ग्रुपलाही, जे बिल्डर्स ग्रुप होता त्यांनाही माझं वर्किंग आवडलं आणि मी थोडस यांनी मला काहीतरी नवीन करायचं क्रेज. प्रत्येक बिल्डिंग मध्ये काहीतरी वेगळं राहते, नवीन बिल्डिंग नवीन राहते, कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं प्लॅनिंग, कारण की प्रत्येक प्लॉट हा वेगवेगळा राहतो. त्याच्यामध्ये थोडस जे माझा फील्ड होती डिझायनिंग, मला जे आवडत होतं पहिल्यापासून, त्याच्यामध्ये भेटल्यानं मग मी पूर्ण मनाने त्याच्यात सुरूच केलं काम. बरोबर आहे. सो आता कन्स्ट्रक्शनचे रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं तसं 2007-08 पासून तुम्ही ऑलमोस्ट या कामाला सुरुवात केली. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही एक बघितलं असेल ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. पण अशा अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण असू शकतं, ठरू शकतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कसं बघता तुम्ही या सगळ्या सिच्युएशन? मी तर सजेस्ट करेल अनस्किल्ड लेबर यूज नाही करायला हवे, कारण की समोरचा व्यक्ती आपल्याला किंवा आपल्याला जबाबदारी असते बिल्डिंगची. त्याच्यामुळे कसं त्याच्याबद्दल न अनस्किल बद्दल लेबर बद्दल आपण न गेलेलं बेटर राहील. अनस्किल लेबर बद्दल कॉस्टली राहतात, पण स्किल लेबर युज केलं कधी रिस्क कमी राहते. आपल्यामुळे दुसऱ्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती राहते, त्याच्यामुळे ते कायम केलं पाहिजे. दुसरं, जसं तुम्ही हे क्षेत्र बघताय, इतकं काम करताय, त्याच्यात तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलं असेल. टेक्नॉलॉजी खूप बदलली. जसं तुम्ही पहिलं ड्रॉइंग काढलं असेल कदाचित ते पेपर आणि पेन्सिल काढलं असेल आणि आता एकदम सॉफ्टवेअरवर आहे. तर या तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला आजच्या काळात, आजच्या कामात कशी होते, सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू, या दोन्हीकडून आम्हाला तुमचं उत्तर आहे? सॉफ्टवेअर मध्ये तर काम लवकर इझी होऊन गेलेलं आहे, वर्किंग वगैरे. आणि दुसरं प्रेझेंटेशन देताना थोडंसं अजून इझी झालं, कारण की टेक्निकल मध्ये आम्ही जे ड्रॉइंग काढतो, समजा एक प्रायव्हेट फील्ड बद्दल बोललं तर प्रायव्हेट क्लायंटला समजवताना थोडं ते तेव्हा हो म्हणतात, आणि जेव्हा ते ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईडवर येते ना, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये नाही हे असं पाहिजे होतं. आता ऍक्च्युअली काय झालं, जेव्हा एनिमेशन मध्ये आपण जेव्हा जातो, एनिमेशन मध्ये 3D एनिमेशन असो, वॉक थ्रू वगैरे असो, त्यामध्ये त्यांना एक पूर्व कल्पना येऊन जाते की आपला प्रोजेक्ट कसा राहील. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, तो जो पहिले त्रास यायचा आता तो नाही येत. आता कसं 100% राहते, मग ते करेक्शन करताना थोडंसं हे जातं, त्रास होतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते आणि पहिली इनिशियली पण फार महत्वाची. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगा? सर, प्लॅन चुकला म्हणजे तुम्ही लावलेला प्रोजेक्ट चुकला असं होऊन जाते. किंवा आपण रेसिडेन्शियल एखादा प्रोजेक्ट जेव्हा सबमिट करतो किंवा आपण क्लायंटला रिस्पॉन्स देतो, त्यावेळेस त्यांचं असं मनात नाही आलं पाहिजे की माझं हे व्हायला हवं होतं, कारण की तो पण दुसऱ्यांचं रेसिडेन्शियलचं हे पाहतो किंवा माझ्याच्यात असं पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं म्हणजे आमचं प्लॅनिंग चुकली, आपण कुठेतरी कमी पडलो, हे माझ्या मते तरी आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण 100% सगळ्यात पहिले प्लॅनवरच फोकस करतो. त्याच्यावर जितक्यात जास्त टाइम देता येईल तेवढा टाइम द्या.
आफ्टर बिल्डिंगच्या वेळेस मग तो टाइम तुम्हाला कव्हर करता येईल, पण तो प्लॅनच्या वेळेसचा टाइम तो मस्ट आहे. मस्त. आणि दुसरं म्हणलं काम केलं आपलं एक गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन जर बिल्डिंग बनली तर कधी योग्य. कधी योग्य आहे, बरोबर. कारण की त्यांनी जे दिलेले आहेत रूल्स आहेत ते 100% आपल्यासाठीच आहे. काहीतरी विचार करूनच त्यांनी ते रूल ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे ते केले तर फॉलो करायला पाहिजे, बरोबर. पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, तो म्हणजे एक इंजिनियर म्हणून, बुलढाणा जिल्ह्यातला एक रहिवासी म्हणून आणि इतक्या वर्षांचा अनुभव म्हणून, अशा तिन्ही अँगलमधनं आम्हाला तुमच्याकडनं उत्तर त्याचं अपेक्षित आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या नजरेसमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, जे पुढच्या 10-15 वर्षात फार महत्वाचे ठरतील, ज्याच्यातून बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? असे कुठले फॅक्टर्स आहेत, कुठल्या इंडस्ट्री आहेत, कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे? सर, आपल्या इथले जे टेक्निकल पर्सन्स वगैरे आहेत, जे मुलं वगैरे आहेत, ते सगळे मुंबई, पुणे या साईडने जात आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी जर केलं तर खूप बेटर राहील. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या घरी वर्क करायला हवं. कोणाला इच्छा नसते की घर सोडून काम करा वगैरे किंवा घर सोडून तिथे राहावं, कोणाची इच्छा नसते. प्रत्येकाला असं वाटते आपल्या इथं जर भेटतं तर योग्य राहील. तर माझ्या हिशोबाने इथं सॉफ्टवेअर कंपनीज किंवा इंडस्ट्रीज एरिया वगैरे जर डेव्हलप झाला तर खूप बरं होईल. खूप बरं होईल, बरोबर. बिलकुल. पण या सगळ्यामध्ये सरकार काय पावलं उचलू शकतं किंवा सरकार कसं मदत करू शकतो? एखादी सॉफ्टवेअर इंडस्ट्री इथं आणायची आहे किंवा काहीतरी कमर्शियल स्पेस इथं आणायचं, तर काय सरकार सर सगळ्यात पहिले सर लँड अवेलेबल हवी ना, त्याच्याशिवाय नाही होणार आहे. इथं लँडच नाहीये, त्याच्यामुळे कसं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो लँडचा. तो अवेलेबल करून द्या, तिथले फॅसिलिटीज वगैरे द्या. एकच आहे एरिया असं समजायला की बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये बुलढाणा खामगावलाच मोठा एक आहे. ते लँड डेव्हलप होऊन कुठपर्यंत होईल त्यालाही काहीतरी आहे ना, त्याच्यामुळे कसं लिमिटेशन असल्यामुळे मला वाटतं किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा कुठेतरी जागा द्यायला हवी, छोटीफार तरी द्यायला हवी ती. आणि त्यातल्या त्यात त्यांना थोडस फॅसिलिटीज द्यायला हवे आणि प्रोजेक्ट बद्दल माहिती द्यायला हवी. बरोबर. दुसरं, इतके वर्ष आता तुम्ही प्रोजेक्ट करताय आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलंय, तर असा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो काहीतरी वेगळा होता, नवीन काहीतरी केलंय, जो करताना समाधान होतं, जास्त अभिमान वाटला, अरे चला हा प्रोजेक्ट माझ्या हातनं झाला, अशा एका प्रोजेक्टची आठवण? आहे सर, भरपूर आहेत तसे कॉम्प्लेक्स मी कामं वगैरे केले होते. कारण की प्रत्येकाचं डिझायनिंग वेगवेगळं आहे. कुठला प्लॉट ट्रायंगल होता, कुठला एक गोमुखी राहायचा, कुठे व्याघ्रमुखी राहायचा. आणि एक पाहायला डिझाईन करताना की बघ कुठलंही डिझाईन ही कॉमन नाही राहायला हवी. जसं आता कॉम्प्लेक्समध्ये म्हणलं स्टेअरकेस जनरली राहते की जी कॉमन राहते. मी प्लॅनिंग करताना जनरली असं पाहतो की ती कॉमन नको, जेणेकरून लुक राहील. आणि इंटेरियरचंही हे तू आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं एक मॉल सारखं लुक यायला हवं वगैरे. अडचणी भरपूर आल्या, एक फेली होते किंवा हा अडचणी आपण त्याच्यावर मात केली भरपूर ठिकाणी. असं भरपूर प्रोजेक्ट आहेत तसे केलेले, नाही सांगताना भरपूर तसे प्रोजेक्ट केले. दुसरे या फील्डमध्ये आता जी इंजिनियर्स पहिलं पाऊल ठेवतात त्यांना तुम्ही काय सक्सेस फॉर्म्युला द्याल? काय तुम्हाला? सर, पूर्ण परिपूर्ण होऊन या फील्डमध्ये आलेलं बेटर राहील. आजकालच्या मुलांना कसं एज्युकेशन मध्ये डिग्री हातात आल्याबरोबर त्यांना असं वाटतं की दुसऱ्या दिवशी आपल्याला जॉब हवा, आपल्याला सॅलरी हवी. तसं नाही, मेडिकल फील्डमध्ये ते नाहीये. मेडिकल फील्ड एक तर त्यांचं एज्युकेशनल म्हणजे काय म्हणतात टाइम पिरियड जास्त असल्यावरही ती प्रॅक्टिस करतात कुठे, नंतर फील्डमध्ये येतात. तर माझ्या मते त्यांनी जर असं केलं तर बेटर राहील, म्हणजे त्यांना सक्सेस व्हायला म्हणजे त्यांचा पुढचा पोल चांगल्या प्रकारे पडेल. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग निवडता की चला हे स्टील चांगलं आहे, हे आपण घेऊया? सर, ड्युरेबिलिटी वगैरे, समजा स्ट्रेंथ, त्याची फ्लेक्झिबिलिटी वगैरे असलं बेटर राहील. आणि दुसरं सगळ्यात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कॉस्टिंगही महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची कॉस्टिंग जरी म्हटलं, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि सजेस्ट करताना मग आम्हाला विचारलं की हे का, आपण म्हटलं बा कॉस्टिंग कमी येतं, तो बाकीचे प्रश्न नाही येणार. पण तुम्ही जेव्हा स्ट्रेंथ बद्दल बोलले किंवा बाकीच्या बद्दल, तर नॉन टेक्निकल व्यक्तीला ते नाही करणार. कॉस्टिंग जरा त्याच्यावर जर बोललं तर योग्य राहील आपल्याला. आणि दुसरा, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर यापूर्वी वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता? सर, आयकॉन स्टील मी वापरलेला आहे, एक कॉम्प्लेक्स होतं माझं, त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि सर चांगलं आहे, इतकं काही हे नाही, अडचण वगैरे आल्या नाही त्याच्याबद्दल. आणि स्किल लेबरला जर विचारलं तर सर सॉफ्ट आहे, बेंडिंग आहे. सगळ्यात त्रास त्यांना 16 mm 20 mm चा बार बेंड करताना येतो, कटिंग करताना पण येतो. बस बाकीचा अनुभव तुमचा चांगला आहे एकदम. क्या बात. तो हे होते इंजिनियर उमेश भोयरजी, आणि त्यांनी आपला मागचा इतक्या वर्षांचा अनुभव काही मिनिटांमध्ये खरं सांगितला. तो अवघड होता, पण येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.